नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. या बातमीपत्राची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लवकरात लवकर घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिले आहेत. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी आपण पाहतोय. पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लवकरात लवकर घ्या असा आदेश उच्च न्यायालयाने, मुंबई उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिल्याचं पाहायला मिळतं. या आदेशामुळं निवडणूक आयोगाला जोरदार झटका बसलाय असं म्हणायला हरकत नाही, कारण 29 मार्च 2023ला पुणे लोकसभेचे विद्यमान खासदार असणाऱ्या गिरीश बापट यांचं निधन झालं. त्यानंतर लोकप्रतिनिधी कायदा कलम 151 नुसार कुठल्याही लोकप्रतिनिधीचं निधन झाल्यानंतर ती जागेवर 6 महिन्याच्या आतमध्ये पोटनिवडणूक घेणं बंधनकारक आहे. मात्र असं असताना पुणे लोकसभेची पोटनिवडणूक जी आहे ती झाली नव्हती. आज म्हणजे या कायद्यानुसार जर आपण पाहिलं तर 28 सप्टेंबर 2023 पर्यंत पुणे लोकसभेची पोटनिवडणूक जी आहे ती होणं अभिप्रेत होतं, अपेक्षित होतं. मात्र तरी देखील पुणे लोकसभेची पोटनिवडणूक जी आहे ती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर झाली नाही. निवडणूक आयोगाने कुठलाही लक्ष जे आहे ते दिलं नाही आणि यामुळं शेवटी सुघोष जोशी हे जे पुण्यातले रहिवासी आहेत, पुण्याचे नागरिक आहेत, त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. उच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल केली. त्या पिटिशनवर उत्तर देत असताना सुरुवातीला त्या पिटिशनवर बोलत असताना खरं तर उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सुरुवातीला विचारणा केली होती की तुम्ही मणिपूरसारखी कोणती परिस्थिती उद्भवली होती का, तुम्ही पोटनिवडणूक का घेतली नाही, त्याच्यावर पटेल असं कारण द्या असं देखील निवडणूक आयोगाला सांगितलं होतं. निवडणूक आयोगाने सांगितलं की बाकी राज्यांच्या निवडणुकांमध्ये व्यस्त होतो आणि प्रत्यक्षात जर निवडणूक झाली असती तर अगदी 3 ते 4 महिन्याचा कालावधी जो आहे तो नवीन खासदाराला काम करण्यासाठी मिळाला असता आणि म्हणून पुणे लोकसभेची पोटनिवडणूक जी आहे ती झाली नाही. त्यानंतर 11 डिसेंबरपर्यंत तुम्ही तुमचं म्हणणं मांडा, अन्यथा आम्ही आदेश देऊ असं देखील मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं होतं. आणि यानुसार आज मुंबई उच्च न्यायालयाकडून खरं तर निवडणूक आयोगाला 2 दिवसाचा अतिरिक्त वेळ देखील मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याचं पाहायला मिळालं. आणि आज 13 डिसेंबरला सर्वोच्च उच्च न्यायालयाने लवकरात लवकर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक घ्या असं जे आहे ते सांगितल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीत पुणे लोकसभेच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर जवळपास 8 विधानसभा मतदारसंघ जे आहेत ते या पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये येतात. सर्वाधिक काळ म्हणजे 13 खासदार जे आहेत ते भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेत. 4 खासदार जे आहेत आतापर्यंत ते भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेत. आणि आत्ता गिरीश बापट हे पुण्याचे विद्यमान खासदार होते, मात्र त्यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा सध्या रिक्त आहे. जर भाजपाकडून आपण पाहिलं तर अनेक दिग्गज चेहरे जे आहेत ते पुणे लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं पाहायला मिळतं. यात अग्रक्रमाने पुण्याचे माजी महापौर असणारे भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांचं नाव अग्रक्रमाने आहे. सोबतच वडगाव शहरीचे माजी आमदार आणि पुणे भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे. कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे. गिरीश बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट यांचं नाव सध्या चर्चेमध्ये आहे. आणि या नावांखेरीज जे राज्यसभेचे माजी खासदार राहिलेत, भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष आहेत संजय काकडे, त्यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे. मात्र अनपेक्षितरित्या सुनील देवधरांची पुणे लोकसभेमध्ये एंट्री झाल्याचं पाहायला मिळतंय. जे भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव आहेत, आंध्र प्रदेशचे प्रभारी आहेत आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये सुनील देवधरांचं मोठं नाव राहिल्याचं पाहायला मिळालं. सुनील देवधरही पुणे लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी तशी तयारी देखील सुरू केल्याचं या निमित्तानं पाहायला मिळतंय. काँग्रेसकडून मोहन जोशी असतील, अरविंद शिंदे असतील किंवा रवींद्र धंगेकर असतील यांचं नाव चर्चेमध्ये आहे. जर पुणे लोकसभेचं समीकरण पाहिलं तर पुणे लोकसभेचा मतदारसंघ जो आहे तो महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या ताब्यात आहे, तर महायुतीमध्ये भाजपाच्या ताब्यात आहे. त्यामुळं आता या उच्च न्यायालयाच्या निकालानंतर पुण्याची लोकसभा निवडणूक, पोटनिवडणूक कोणत्याही क्षणी लागू शकते अशी स्थिती जी आहे ती निर्माण झाली आहे. कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाकडून पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा जी आहे ती केली जाऊ शकते. एकंदरीतच आता नेमका पोटनिवडणूक कधीपर्यंत जाहीर होते आणि पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष भाजप वर्सेस काँग्रेस अशी लढत होते की
दुसरा अन्य पक्ष यामध्ये एंट्री घेतो हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्याबाबतचे अपडेट जे आहेत ते आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. भारतीय छात्र संसद फाउंडेशन, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीनं 13व्या भारतीय छात्र संसदेचं आयोजन करण्यात आलं असून 10 जानेवारी ते 12 जानेवारी 2024 दरम्यान विवेकानंद सभामंडप MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी या ठिकाणी ही छात्र संसद संपन्न होणार आहे. भारतीय छात्र संसद फाउंडेशन, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं ही भारतीय छात्र संसद आयोजित करण्यात येते. महाराष्ट्र राज्याचं उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय तसेच क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता, सहिष्णुतेसाठीचं युनेस्को येथील अध्यासन केंद्र यांच्या सहकार्याने ही छात्र संसद होत आहे. नॅशनल टीचर्स काँग्रेस फाउंडेशन, नॅशनल विमन्स पार्लमेंट, सरपंच सांसद यांच्या सहकार्यानं देखील ही संसद भरवण्यात येत आहे. अनेक राष्ट्रीय संस्थांनी देखील या भारतीय छात्र संसदेला पाठिंबा दिला असून 13व्या भारतीय छात्र संसदेचं उद्घाटन 10 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता होणार असून भारताचे माजी राष्ट्रपती व्यंकय्या नायडू, UK पार्लमेंट हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य मेघनाथ देसाई, भारताचे माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण शरद पवार, व्हरमाउंट विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश गरिमला आणि जगप्रसिद्ध व्यावसायिक सल्लागार प्राध्यापक रामचरण सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर भारतभरचे अनेक विद्यार्थी, जवळजवळ 400 ते 500 विद्यापीठाचे विद्यार्थी सहभागी होतील अशी भारतीय छात्र संसद भरवली जाणार आहे. आणि ज्याच्यामध्ये खरं म्हणजे संपूर्ण देशाच्या लोकशाहीपासून हुकुमशाहीपर्यंतचा शब्द असेल किंवा बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेबद्दलचं चिंतन असेल, सामाजिक प्रश्न, सांस्कृतिक विषय आणि भारतीय संस्कृती, परंपरा, तत्त्वज्ञान, पर्यावरणाचा विषय, सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा विषय, असे अनेक विषय घेऊन या ठिकाणी चर्चा होणार आहे. आणि मला असं वाटतं की निश्चितपणे हे जे यूथ आहेत ते सर्व विद्यार्थी आहेत आपले, हे अतिशय बुद्धिमान, हुशार विद्यार्थी आहेत. यांच्या ह्या विचार मंथनातून आणि जे काही जाणकार नेते विविध क्षेत्रातले, देशभरचे, देशाबाहेरचे सुद्धा, इंग्लंड, अमेरिकेचे सुद्धा बरेच मोठे तत्त्वज्ञ येणार आहेत. मला वाटतं याच्यातून एक नवीन मार्ग ज्याला दाखवणं म्हणतात, ज्याला पाथवे ऑफ कल्चर ऑफ पीस असं म्हणतात, त्याला मानवी कल्याणाचा, विश्वशांतीचा असा विषय दाखवण्याचं दायित्व ज्या भारत मातेकडं आहे, त्या भारताचं एक नवं स्वरूप, नवीन दिशा, विश्वगुरूच्या दिशेने जाण्याच्या भूमिकेतून विवेकानंदांनी बोललेले शब्द सत्यात उतरतील अशी माझी भावना आहे. सर्वांनी याला सहकार्य करावं अशी माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे. सातारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली असून सातारा जिल्ह्यातील पाचगणी कासवंडे येथील स्प्रिंग रिसॉर्टवर छमछम सुरू असताना पोलिसांनी धाड टाकत हॉटेल मालकासह सातारा जिल्ह्यातील 5 डॉक्टर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हॉटेलमध्ये छमछम सुरू असताना पोलिसांनी छापा टाकत 4 युवती, सातारा जिल्ह्यातील 5 डॉक्टर, मिरजमधील 1 व पुण्यातील 1 फार्माइस्ट यांना ताब्यात घेतला असून या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या अनुषंगाने पाचगणी या ठिकाणी एका रिसॉर्टमध्ये काही गैरकृत्य सुरू होते. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संबंधित चालक, मालक, इतर सर्व लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. याच्यामध्ये स्थानिक पोलीस पुढील तपास करीत आहेत. त्याचबरोबर सर्व पर्यटकांना, सर्व चालक, मालक यांना येणाऱ्या काळात नाताळ आणि नवीन वर्ष आपण साजरा करणार आहोत. त्या अनुषंगाने सगळ्यांना आग्रह आहे की आपण ह्या येणाऱ्या काळात आपण कायद्यांचं पालन करून हे सर्व सण साजरा करा. कायद्याच्या चौकटीत आपण सण साजरे करा. जर असं नाही झालं आणि एखाद्या सूचनाचं जर पालन नाही झालं, कायद्याचं पालन नाही झालं, तर संबंधित सर्व लोकांवर कारवाई करण्यात येईल अशी सूचना सातारा पोलिसांकडून आम्ही सगळ्यांना देतोय. पिंपरी चिंचवड शहरातील त्रिवेणीनगर तळवडे रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला डंपरनं जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
नवनाथ भानुदास गायकवाड असं मृत व्यक्तीचं नाव असून या अपघातात त्यांचा 22 वर्षांचा मुलगा दीपक हा देखील गंभीर जखमी झाला आहे. 2च दिवसापूर्वी या ठिकाणी एका महिलेचा देखील ट्रक खाली चिरडून मृत्यू झाला होता. सातत्यानं अपघात होत असूनही वाहतूक पोलीस या रस्त्यावरून जाणाऱ्या अवजड वाहनांना बंदी करत नसल्यामुळे आता या भागातील नागरिक संताप व्यक्त करू लागलेत. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं आज निधन झालंय. वयाच्या 78व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असून आज हिवाळी अधिवेशनाच्या 6व्या दिवशी मराठा आरक्षणावर विधिमंडळात चर्चा पार पडली. या चर्चेत नेमकं काय झालं याबाबतचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. चर्चेतला मुद्दा हा जो टॉप न्यूज मराठीचा खास कार्यक्रम आहे, या माध्यमातून आपण दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचं विश्लेषण जे आहे ते या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहत असतो. खरं तर आज 6वा दिवस आहे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आणि सर्वांनाच एक उत्सुकता होती, सर्वांमध्येच एक प्रश्न विचारला जात होता की मराठा आरक्षणाबाबत विधिमंडळामध्ये चर्चा केव्हा होणार. आज अखेर विधिमंडळामध्ये ही चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं आणि आज ज्या सदस्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याची संधी मिळाली नाही अशा सदस्यांसाठी उद्या पुन्हा याच विषयावर आपण चर्चा करू असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. मात्र प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर मराठा आरक्षणाचा विषय निघाल्यानंतर किंवा मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चर्चेत आल्यानंतर मंत्री छगन भुजबळ हे देखील चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं आणि मंत्री छगन भुजबळांनी सुद्धा मी मराठा विरोधक नाही अशी आपली भूमिका जी आहे किंवा माझी मराठा विरोधक अशी प्रतिमा जी आहे ती जनमानसामध्ये निर्माण केली जाते असं विधानसभेमध्ये स्टेटमेंट केल्याचं पाहायला मिळालं. आणि याच सगळ्या विषयावर त्याला भास्कर जाधव यांनी देखील मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही सर्वांची भूमिका आहे असं मत जे आहे ते मांडल्याचं पाहायला मिळालं. आणि याच सगळ्या विषयावर आपला आजचा चर्चेतला मुद्दा आहे आणि आपल्या चर्चेतल्या मुद्द्याचं नाव आहे लढा आरक्षणाचा, मराठा वर्सेस ओबीसी आरक्षण वाद. आज हिवाळी अधिवेशनात नेमकी काय चर्चा झाली. खरं तर हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक सदस्यांनी आपली मतं जी आहेत ती मांडल्याचं पाहायला मिळालं. तब्बल 34 मिनिटं 11 सेकंद मंत्री छगन भुजबळ यांनी आपलं भाषण जे आहे ते केल्याचं पाहायला मिळालं. आणि या भाषणाच्या सुरुवातीलाच मी मगाशी जसं सांगितलं त्याप्रमाणे छगन भुजबळ असं म्हणाले की मी मराठा विरोधक नाही, माझी तशी प्रतिमा जी आहे ती जनमानसामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. मंत्री आमदार म्हणून मी कुठल्याच समाजावर अन्याय करण्याची भूमिका घेतली नाही असं देखील छगन भुजबळ म्हणताना पाहायला मिळालं. नेमकं या सगळ्या भाषणाला सुरुवात करत असताना छगन भुजबळ काय म्हणाले ते पाहूयात. हा मराठ्यांचा विरोधक आहे अशी प्रतिमा जी आहे गेली काही वर्षांनी अलीकडे फारच मोठ्या प्रमाणावर केली जाते. अध्यक्ष महोदय, मी नगरसेवक म्हणून, महापौर म्हणून, आमदार म्हणून, मंत्री म्हणून
कधीही हा या समाजाचा आहे म्हणून याच्यावर अन्याय करा किंवा त्या समाजाचा आहे म्हणून अन्याय करा अशी भूमिका घेतलेली नाही. मराठा समाज सुद्धा मला सारखा आहे, ओबीसी सुद्धा सारखा आहे, धनगर, आदिवासी, दलित सगळे समाज सारखे आहेत. पण अध्यक्ष महोदय, सध्या प्रतिमा अशी निर्माण केली गेली, भुजबळ विरोधक. अध्यक्ष महोदय, या अगोदर 2 कायदे या सभागृहात मंजूर झाले. एकदा मी मंत्रिमंडळात होतो, एकदा विरोधी पक्षात होतो. दोन्ही वेळेला या कायद्याला समर्थन करणारा हात मी पहिल्यांदा वरती केला की नाही, त्यांना द्या आरक्षण, त्यांना द्या. खरं तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्टपणे सांगितलं की आता आज ज्या सदस्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही त्यांच्यासाठी आपण उद्या देखील मराठा आरक्षण याच विषयावर चर्चा करू. खरं तर मनोज जरांगे पाटलांनी जेव्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये आंदोलन केलं होतं, तब्बल 7 दिवस हे उपोषण आंदोलन जरांगे पाटलांचं जे आहे ते चाललं होतं. त्यानंतर 4 मंत्री, 2 निवृत्त न्यायमूर्ती जे आहेत त्यांनी जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आणि जरांगे पाटलांनी 24 डिसेंबरपर्यंतचा राज्य सरकारला अल्टिमेटम देत असताना 24 डिसेंबरपर्यंत जर आरक्षण मिळालं नाही तर 25 डिसेंबरला आम्ही विधिमंडळात मुंबईमध्ये आंदोलन करून मुंबईच्या आर्थिक नाड्या बंद करू असा इशारा जो आहे तो दिला होता. त्यानंतर राज्याचे कृषी मंत्री असणाऱ्या धनंजय मुंडे यांनी 7 डिसेंबरला म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच आम्ही अधिवेशनात चर्चा करू मराठा आरक्षणावर असं सांगितलं होतं. मात्र अधिवेशनामध्ये जर आपण पाहिलं तर पहिला जो दिवस आहे 7 डिसेंबरचा त्याच्यामध्ये अवकाळीवर काही वेळ चर्चा झाली, नंतर शोकप्रस्ताव झाले आणि विधिमंडळाचं कामकाज जे आहे ते स्थगित झाल्याचं पाहायला मिळालं. दुसऱ्या दिवशी ललित पाटील म्हणजे 8 डिसेंबरला ललित पाटील आणि अवकाळी पावसाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. नंतर शनिवार रविवार आला 10 आणि 11 डिसेंबरला, त्यामुळं 9 आणि 10 डिसेंबरला, त्यामुळे विधिमंडळाचं कामकाज होऊ शकलं नाही. त्यानंतर तिसऱ्या दिवशी मराठा आरक्षणासह प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होईल असं बोललं जात होतं, मात्र अवकाळी पावसावर चर्चा झाली. काल अखेर कसिनोचं विधेयक जे आहे ते देखील मंजूर झालं आणि आज विधिमंडळात 6व्या दिवशी या सगळ्या विषयावर चर्चा देखील झाली असं पाहायला मिळालं. खरं तर छगन भुजबळ यांनी आक्रमक असं आपलं नेहमीचं शैलीमधलं खास कुमाकदार भाषण जे आहे ते विधिमंडळात केल्याचं पाहायला मिळालं. मी मराठा विरोधक नाही अशी भूमिका स्पष्ट करत असतानाच मराठा आरक्षण देण्यालाही माझा विरोध नाही, मात्र ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण न देता मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं जावं अशी देखील भूमिका जी सुरुवातीपासून छगन भुजबळ यांनी घेतलेली आहे त्या भूमिकेवर भुजबळ विधानसभेतही ठाम असल्याचं पाहायला मिळालं. नेमकं या अनुषंगाने छगन भुजबळ विधानसभेत काय म्हणाले ते पाहूया. आपल्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, पण टार्गेट मात्र जे आहे छगन भुजबळला केलं जात आहे. सगळे तर तेच बोलतायत, मग मलाच कशाला टार्गेट करताय? मी काय विरुद्ध बोललो? अध्यक्ष महोदय, मी आता अनेक प्रश्न जे आहेत थोडक्यात मध्ये मांडणार आहे. मी काय कुठलंही रिपिटेशन करणार नाही. याच्यामध्ये म्हटलेलं आहे की सारथी बारथी वगैरे त्यांना त्यांचे प्रश्न सोडवा. मी सुद्धा जे आहे आमच्या सगळ्यांना सांगतो आहे की आमच्या ओबीसीचे प्रश्न जे आहेत ते सुद्धा सोडवा. मराठा आरक्षण याचा जर आपण इतिहास पाहिला तर 1984 पासून मराठा आरक्षणाचा लढा जो आहे तो उभारला गेला. अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान देखील दिल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला. तब्बल 58 मोर्चे जे आहेत मराठा समाजाचे अतिशय शांततामय आणि शिस्तबद्ध पद्धतीने निघाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी आता अलीकडेच सुरुवातीला 17 दिवस आणि नंतर आत्ता दुसऱ्या टप्प्यामध्ये 7 दिवसाचं उपोषण जे आहे ते केलं. पहिल्या टप्प्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची उपोषण सोडण्यासाठी मनधरणी केली होती. दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 निवृत्त न्यायमूर्ती, 4 मंत्री जे आहेत असं 6 जणांचं शिष्टमंडळ जे आहे ते अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालं. त्यांनी जरांगे पाटलांची समजूत देखील काढली. मात्र आता 24 डिसेंबरपर्यंत जरांगे पाटलांनी अल्टिमेटम राज्य सरकारला दिला आहे. त्यानंतर सरकारी पातळीवर मोठ्या घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सरकारकडून शिंदे समितीची स्थापना जी आहे ती करण्यात आली आहे. शिंदे समितीची कार्यकक्षा संपूर्ण राज्यभर वाढवण्याचा निर्णय
राज्य सरकारने घेतलेला आहे कुणबी नोंदी स्वीकारतात. तिकडे मात्र मराठा आरक्षणाचा कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मधून आरक्षणाची जी जरांगे पाटलांची मागणी आहे ती मागणी केल्यानंतर मंत्री म्हणून छगन भुजबळ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि छगन भुजबळांनी आपली आक्रमक भूमिका जी आहे ती ठेवल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आज विधिमंडळात चर्चा होतीये. विधिमंडळातल्या चर्चेला छगन भुजबळ असतील किंवा अन्य प्रमुख सदस्यांनी भाषण केल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी देखील भाषण केलं आणि भास्कर जाधवांनी स्पष्टपणे सांगितलंय की मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सर्वांचीच भूमिका आहे, एकमुखी भूमिका आहे सत्ताधारी विरोधकांची. त्यामुळं ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव विधिमंडळात नेमकं काय म्हणाले ते पाहूया. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काही अपवाद वगळता खूप मोठ्या विचारपूर्वक चर्चा या ठिकाणी सुरू आहे. कायद्याचा किस काढला जातोय, नियमांचा आधार घेतला जातोय. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं 2014 साली दिलेलं आरक्षण 2019 साली जे महाराष्ट्रामध्ये बदललेल्या सरकारमध्ये टिकू शकलं नाही त्याचाही उल्लेख झाला. त्याच्यानंतर 2019 मध्ये जे महाराष्ट्रामध्ये सरकार होतं त्यांनी दिलेलं आरक्षण 2019 नंतर सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकलं नाही त्याचाही या ठिकाणी उल्लेख झाला. घटनेमध्ये झालेली दुरुस्ती 102 नंबर असेल, 105 नंबर असेल, नंतरची 103 नंबर असेल, या संदर्भातली सुद्धा चर्चा या ठिकाणी झाली. आणि सर्वांनी शेवटी सांगताना असं सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. एकंदरीतच आजचा संपूर्ण दिवस आणि उद्याचाही काही वेळ अधिवेशनाचा जो आहे तो मराठा आरक्षणावर चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने विधिमंडळामध्ये चर्चा होणार आहे. त्यामुळे विधानसभेत विधान परिषदेत नेमका कोणता ठराव पारित केला जातो, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणनेला परवानगी दिली जाते का, जातनिहाय जनगणना होते का, मराठा आरक्षणाबाबत स्पेशल असेंब्ली सेशन अर्थात विशेष अधिवेशन बोलवलं जातं का, हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये मिळण्याची शक्यता आहे आणि या सगळ्याबाबतचे अपडेट जे आहेत ते आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. जातीपेक्षा हक्काची लढाई मोठं असल्याचं विधान राज्याचे माजी शिक्षण राज्यमंत्री आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना केलं आहे. कारण आमची पार्टी सगळ्यात जास्त मतं घेऊन जास्त खासदार आमदार कसे आणता येईल अशी व्यवस्था राजकीय लोकांना करून ठेवली. आणि आम्ही किती काही सांगितलं का जातीपेक्षा हक्काची लढाई महत्वाची आहे, ते न पटणारी आहे, ते पटूच शकत नाही. म्हणजे आम्ही मरून जाऊ पण ते पटणार नाही. मुद्दा आहे तो उपस्थित केलेला आहे. अयोध्येचं उद्घाटन देखील आता जानेवारी महिन्यामध्ये पुढच्याच महिन्यात चांगलं आहे ना. मला वाटतं मंदिर झालं. राहाल सत्ता कोणाची असते तरी सुद्धा आता हीच ती वेळ आहे का की तुम्ही मतदारांच्या पाठीशी त्यांच्या सोबत उभे राहाल आणि सत्तेचा त्याग कराल? मी 20 वर्षात मतदाराला सोडून कधीही कोणाच्या सोबत राहिलो नाही. मला जमलं असतं तर कुठल्याही पक्षात जाऊन अधिक मोठं होता आलं असतं किंवा जातीपाती धर्माचे प्रश्न घेऊनही आम्हाला मोठं होतं आले. आम्ही हक्काच्या लढाईसोबत लढलो. दिव्यांगांचे हक्क आम्ही आणून दिले. अनाथाचं आरक्षण 1% आम्ही मिळवून दिलं. आतापर्यंतची लढाई ही जाती आणि धर्माच्या व्यतिरिक्त आम्ही लढत गेलोय. बाकीच्या सारखं आम्ही भाषेची लढाई धर्माची लढाई लढता आली असती पण आम्ही नाही लढलो. आम्हाला ते संयुक्तिक नाही वाटली. बच्चूभाऊ, काल तुम्ही विधानसभेमध्ये बोलताना बोललात की मी दाढी मिशी काढेन, असं तुम्हाला का म्हणावं लागतं? नाही ते वाटतं ना कितीकदा बोलावं का शहरासाठी 2.5 लाख रुपये देता आणि गावातल्याला 1.25 लाख घरकुलासाठी देता. आता 1.25 लाखात तुमचा कॅमेरा काय माहिती कितीचा असेल तर कितीचा असतं हा कॅमेरा? 2.5 लाखाचा. 2.5 लाखाचा कॅमेरा आणि गरीबाचं घर 1.25 लाखाचं. काही हजमच होत नाही होय. एवढी मूर्खता सरकारच्या लक्षात येत नसल. देताय किती तुम्ही एक सांगा. 2.5 लाख कर्मचाऱ्यासाठी तुम्ही 20 का 30 लाख कर्मचाऱ्यासाठी आमचं बजेट 2.5 लाख आमदार खासदारासहित. बरं आमचं पेन्शन वेगळं, अजून खासदार आमदाराच्या पेन्शनचं ते आकडा काढू आपण. या सगळ्यांसाठी किती पैसा खर्च करतो आणि गरीबाच्या घरासाठी किमान बाबासाहेब आंबेडकरांना म्हटलं होतं अन्न वस्त्र निवारा, तर किमान निवारा तर त्याला मजबूत भेटला पाहिजे का नाही भेटला पाहिजे? त्याच्यातच किचन आणि त्याच्यातच संडास आणि तिथंच अभ्यास रूम कसं जमणार आहे हो? मग याच्यासाठी लढतोय आपण. असं समजतो कधी कधी का बा आता घरकुलासाठी सरकार मेलं मग दाढी मिशी काढाव.
अशा पद्धतीचं आंदोलन पाहायला मिळणार नाही. फडणवीसांची पण विनंती केली. पद्धत जे ते 4 जिल्ह्यांची पाहणी करण्यासाठी ते छत्रपती संभाजी जालना या ठिकाणी कायचं पथक केंद्राचं केंद्राचं पथक 40 तालुक्यांचं जे ते पहिलं विमानातून आलं का हेलिकॉप्टर मधून आलं मला माहित नाही, पाहावं लागेल. पाहू ते आपण. भाऊ ठीक आहे. भाऊ काल तुम्ही फडणवीसांची पण स्तुती केली त्या अनुषंगाने बोलताना. हा, मला असं वाटतं का एवढे ओबीसी नेते झाले, ओबीसी नेते सभागृहात सगळ्यात जास्त आहे हो ओबीसी नेते. आणि ओपन मध्ये असणाऱ्या देवेंद्र फडणवीसनं ओबीसींना घरकुल दिले, तर ओबीसी नेत्याला थोडं तर शरम वाटायला पाहिजे ना. म्हणजे 8 मराठे मुख्यमंत्री झाले आणि मराठ्याचं आरक्षणासाठी आंदोलन करावं लागतं. एका इकडे मराठे मुख्यमंत्री आहे म्हणून कुठंतरी त्याच्यावर टिंगल केलं जातं. किती मराठ्यांना मुख्यमंत्री करावं अधिक. आणि मला असं वाटतं की आता खरोखरच इकडे या सगळ्या याच्या संदर्भात ज्या जातीचा माणूस असला का त्या जातीला न्याय देत नाही असं एकंदरीत चित्र आहे. आणि देवेंद्रजींना दिलं, पण ते घरकुल दिलं त्यांनी ओबीसीला, पण ते 36 लाखाचं दिलं, 1,36,000चं. तिथं मी नाराज आहे. दिलं त्याच्याबद्दल आभार आहे, पण 1,36,000 दिलं त्याच्यावर नाराज पण आहे. पूर्ण समाधान आमचं नाही झालं. तुमचं फडणवीसांसोबत आता मन की बात जुळते, तुमचे संबंध जुळतात का? मन की बात हमारी लोगों के साथ जुड़ती है, कोई नेताओं के साथ जुड़ती नहीं. पण बच्चूभाऊ तुम्ही नेहमी म्हणताय की माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, तो कधी होणार? आता ते काही भविष्य करायला विचारावं लागेल. मी ते मानतही नाही जास्त. पण आता हे कसं आहे, राजकारणात कधी काय होऊ शकतं. तुम्ही पण आमदार होऊ शकता. राजकारण आहे ते 1+1=2 नाही होत, ते 0 पण होत आहे. म्हणजे समुद्राची दुरी मोजल्या जातं तळ. लोकांच्या मनात काय चालतं, तुमच्या मनात काय चालू आहे ते थोडं मोजल्या जातं. आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेले बच्चू कडू अजून आम्हाला दिसले नाही. म्हणजे आता काय बंदूक घेऊन येऊ? मी एक सांगा, आता एवढं चांगलं व्यवस्थित सभागृहात तुम्ही म्हणता ना का एका 10 आंदोलनाच्या ची ताकद एका मतदानात आहे, एका मतात आहे. एक मत लोकांना फिरवलं ना तर हजारो आंदोलन करण्याची गरज पडत नाही. जे आंदोलन आम्ही करत होते सभागृहात तेवढ्याच ताकदीनं आपण पाहतोय बच्चू कडू मांडताय. आणि मग कुठं आंदोलन करायचं नाही करायचं ते आम्हाला पूर्ण माहीत आहे. म्हणजे ते वेळ येईन तेव्हा आम्ही आंदोलन करू ना. आपल्या दिलखेचक अदांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलेली लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील आता मोठ्या पडद्यावर पदार्पण करत असून 15 डिसेंबरपासून गौतमीचा घुंगरू हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. खरं तर मी त्यासाठीच आली आहे की 15 डिसेंबरला माझा नवीन सिनेमा येतोय. घुंगरू चित्रपटाचं नाव आहे. तर सर्वांनी आवर्जून बघा. ॲक्च्युली माझा हा पहिलाच चित्रपट आहे. मला जसं जमलं मी तसं सादर केलं आहे. तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा बघावा अशी मी विनंती करते. नवीन सुरुवात आहे ही चित्रपटाची. कसं वाटतंय, कारण लावणीवरनं तुम्ही गाणं केलं, गाण्यावरनं आता चित्रपटाकडे वळलेलं. हां, ॲक्च्युली माझी ही सुरुवातच होती म्हणजे ट्रेंडिंगला येण्याची. आणि तेव्हा हा चित्रपट मी केला. 1 वर्ष झालं हे मी शूट करून. हे माझं पहिलंच काम होतं, तर मी त्या कामाला नकार नाही दिला खरं तर. आणि ॲक्टिंग म्हणजे हे मला कधी म्हणजे एवढं जमतच नाही. मला डान्स सांगितला तर मी करते, पण हे पहिलंच माझं एक म्हणजे तुम्हाला सगळ्यांना काहीतरी वेगळं दाखवण्यासाठी मी हा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला आवडतं का नाही ते तुम्ही जाऊन बघा, आवर्जून बघा. एका कलाकारांवरनं हा पिक्चर आहे. तर सर्वांना विनंती आहे जाऊन बघा. माझा मेन रोल आहे. माझं अंतरा नाव आहे ह्या चित्रपटामध्ये. आणि मी एक कलाकारच दाखवली आहे. तर पुढं कलाकारांचं आयुष्य कसं होतं, पुढं काय होतं त्या कलाकारांचं, त्यांचं लग्न किंवा त्यांचे पोरं बाळं, त्यांचं पुढं भविष्य काय आहे, या चित्रपटावरनं हा पिक्चर आहे. मग पुन्हा स्टेजवर दिसणार की फक्त आता पडद्यावरच? पडद्यावर ॲक्च्युली त्या दिवशीच माझं सॉन्ग पण येतं आहे. 15 डिसेंबरला घोटाळा सॉन्ग आहे आणि पिक्चर पण येतो आहे. एकाच दिवशी माझे दोघं पण येत आहेत. आणि पुढं अजून आहे एक म्हणजे मी आयटम सॉन्ग केलं आहे
खूप छान आहे आणि मोठं आहे ते पण, तर ते लवकरच तुम्हाला आवर्जून कळेल. कॅरेक्टर काय असणार आहे? कथा आहे कॅरेक्टर काय त्याच्यावरती असणार? अनेक असे चित्रपट होऊन गेले. काय वाटतं, तुमच्या चित्रपटाला प्रेक्षक पसंती देतील? नक्की देतील, आवर्जून देतील. कारण कलाकार म्हटलं की एक काहीतरी भावनिक असतं. कारण साहजिक आहे, आज मी पण कलाकारच आहे. आज माझं भविष्य काय, आज मी कमवती आहे म्हणून ठीक आहे, पण बाकी कलाकारांचं काय? बऱ्याच म्हणजे मी आज स्टेजवर डान्स करते, तर बऱ्याच कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत, तर त्यांचं काय, ते सगळं आहे त्यात. तर तुम्ही आवर्जून बघताल. स्टोरी मी अशी नाही सांगू शकत, तुम्ही तिथं जाऊनच बघा. कॅरेक्टर काय असणार आहे? माझं मेन कॅरेक्टर आहे, अंतरा नाव आहे माझं. मॅम, कलाकाराच्या आयुष्यावर तुम्ही हा चित्रपट करताय, पण आपण जर सध्या कोविड नंतर कलाकारांची परिस्थिती बघितली तर खूपच बिकट आहे. कशा पद्धतीने बघताय दोन्ही परिस्थितीने? म्हणजे बाकी कलाकारांचं ॲक्च्युली मी पण त्यातून गेली आहे, असं नाही की मी नाही गेलेली. माझंही कंडिशन खूप वाईट होती त्यावेळेस. मी माझंही काही नव्हतं. मी लॉकडाऊन नंतर जे झालं आहे ते आत्ता झालं आहे, म्हणून खरंच खूप आता बरं वाटतं. आज कलाकार आहेत, आमचं पोट ह्यावरनंच चालतं. डान्स किंवा काही क्षेत्र असतील त्यावरनं. जर आज आमचं बंद पडलं तर त्यावेळेसची म्हणजे पोरींचे स्टोऱ्या खूप विचित्र होत्या. माझ्या समोरच्या गोष्टी आहेत की माझ्या मैत्रिणी, की घर कसं चालल. आम्ही बऱ्याच गोष्टींना संकटातून पुढं आलो आहे, म्हणून आता आहे ते खूप चांगलं चाललं आहे. परत कोविड येऊ नये. काही मुले येतात, हिंदवी असेल, आणखी ती गुप्तवर असेल, तुझ्याच ग्रुप मधली होती हिंदवी, ती बाहेर पडली. आता हां, ॲक्च्युली तुम्ही एकाचंच नाव घेताय. मी ह्या फील्डमध्ये झालं मला 11 वर्ष झाले असतील. आज माझ्या हाताखालून खूप मुली गेल्यात, आज ह्याच मुली नाही आहेत. तर मी सगळ्यांनाच धरून नाही चालू शकत. जर त्यांचं नाव झालं, त्या पुढं गेल्यात, तर त्यांना आपण धरूही नाही शकत. ह्याच नाही, बऱ्याच पोरी गेल्यात आणि शिकून गेल्यात, म्हणून उलट त्यांचं चांगलं हो. काय प्रॉब्लेम? राजकीय पक्षातून आमदार फुटतात तेव्हा त्यांना गद्दार म्हणतात, तसं तुमच्या ह्यातून गेल्यानंतर काय तसं म्हणता का तुम्ही? अजिबात नाही म्हणत. चांगलं होऊ देत, असं काही नाही. ह्या बऱ्याच म्हणजे माझ्या समोरच्या गोष्टी आहे की ह्या फील्डमध्ये तुम्ही आत्ता मला बघताय, पण मी याच्या अगोदरपासून होते. आणि व्यवहार होतो का ह्याच्यात? खोक्यांचा म्हणजे राजकारणात होतो खोक्यांचा व्यवहार? नाही, ते खोके वगैरे मला नाही कळत. गौतमी पाटील म्हणून चालेल का त्याच्या स्टोरीमुळे? स्टोरीमुळे चालेल. स्टोरी खूप छान आहे त्याची, कारण की कलाकारांवर नाही, माझं काही नाही, पण आज ती स्टोरी छान आहे. म्हणजे ते तुम्ही बघतालच छान आहे. पण एवढंच मला सगळ्यांना सांगणं आहे की माझा पहिलाच प्रयत्न होता. खरं तर मला म्हणजे भीती वाटत होती की मी करू का नको, पण मी पहिल्यांदाच हे केलं. आणि सगळ्या म्हणजे माझ्या पूर्ण घुंगरू चित्रपट पूर्ण टीमनी मला एवढं सहकार्य केलं आहे की मला जमत नसतानाही मला त्या गोष्टीत त्यांनी खूप सपोर्ट केला. मी म्हणून सगळ्यांचं टीमचा आभार मानते. आणि दादा पण त्या रोलमध्ये आहेत. अभिनेते कोण आहेत तुमचे? हिरो कोण आहेत? बाबा सर आहेत, बाबा गायकवाड. बाबा सर अच्छा, ते पण बाबा सर. तुमच्या व्हिडिओच्या खाली कमेंट येतात की राजकारणात जाणार का, तर काय असा विचार आहे का? नाही, अजिबात नाही. मॅडम, या सध्या राज्यातील जो राजकारण चाललंय, तुम्ही मराठा आरक्षणावर सध्या माहिती आहे का राज्यात काय वातावरण पेटलेलं आहे? तू स्वतः पाटील आहेस, कसं बघते, आरक्षण मिळावं की नाही मिळावं? मिळलं पाहिजे. आणि म्हणजे साहजिक आहे, कोणालाही आज आरक्षणासाठी पाहिजेच, तर मिळलं पाहिजे. त्या जास्ती मला जरांगीची जी मागणी, त्या मागणीकडे कशा पद्धतीने बघतात? त्यांचं म्हणणं आहे का ओबीसीतून आरक्षणाची मागणी आहे, या मागणीकडे कसं बघतात? नो कमेंट्स. मला यात टाकूच नका. या सिनेमात राजकारणाचे वेगवेगळे अंग दाखवण्यात आले, राजकीय लोकांचे पण. काय राजकीय या सिनेमामध्ये आम्ही ट्रेलर पाहिला, तर राजकीय लोकांचे पण याच्यामध्ये अंग दाखवण्यात आले, राजकीय पैलू दाखवण्यात आले. कलाकार आणि राजकीय लोक हे पण तुम्ही पण स्वतः? नाही, असं नाही. ॲक्च्युली असं नाही आहे. म्हणजे तुम्ही म्हणतायत ते, पण सगळ्या याच्यात कुठल्याही सिनेमातही दाखवतात ते. असं नाही आहे की माझ्याच सिनेमात दाखवताय आणि तुम्ही मलाच ट्रोल करताय, असं करू नका. कुठलं? कुणबी प्रमाणपत्र हवंय का? कुणबी मधून हवंय का आरक्षण? आरक्षण हवं का नाही तुला? हो, हवंय. मी म्हटलं की हवंय. प्रमाणपत्र हवंय का? सांगितलं ना. हो, हवंय. मी म्हणते आरक्षण हवंय म्हटल्यावर मिळलं पाहिजे.
आणि सर्वांना, असं काही नाही. पाटील हे लावणी डान्सर नाही तर ती डीजे डान्सर आहे असं लावणी कला. मी स्वतः म्हणते की मी लावणी कलाकार नाही, मी डीजे डान्सर आहे, पण ऐकतच अत्याचार होतोय का तुमच्या सगळ्याच्या? नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. कलाकार नाराजी व्यक्त करतात. नाही 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 नाही. तुमची मागणी वाढती एकीकडे. इंदुरीकर महाराज सारखे तुमच्यावर टीका करतात सुपारीवरनं, काय उत्तर द्याल त्यांना? ते खूप जुनी गोष्ट झाली. आता मी त्यावेळेसही बोलले होते, ते खूप मोठे आहेत, तर आपण त्यांना जास्ती हे नाही करू शकत, ते सिनियर आहे, म्हणून मी त्या बाबतीत त्यांना हात जोडून, त्यांचा काही गैरसमज झाला असेल पण असं नाहीये. आता मध्यंतरी तू मुंबईला जाऊन आले, सगळ्या चॅनलला इंटरव्ह्यू, त्यानंतर आता पहिलं जे पब्लिसिटीचं हे होतं आणि आत्ताचं काय फरक जाणवतो, कसं मी सध्या उलट मला प्रेम वाढत गेलं. खरं तर जे महिला वर्ग आहेत, माझ्या कार्यक्रमाला पहिलं जेंट्स खूप प्रमाणात होते, पण आत्ता जे मी बघते तर मला अजून प्रेम वाढत जाताना दिसतं की महिला जास्ती कार्यक्रमाला येतात, खूप प्रमाणात येतात, तर ते बघून अजून खूप छान वाटतं. माझा एक प्रश्न होता, जेवढ्या तुझ्या परफॉर्मन्सची जेवढी क्रेज असते, तर प्रत्येक ठिकाणी काही ना काही तरुणांच्या गर्दीमुळे म्हणा किंवा काही म्हणा सतत म्हणजे वादावादी होणं, काही राडे होणं असे प्रकार घडतात. तर काय तुझं काय वैयक्तिक मत काय आहे? मी नाही झालं नाही पाहिजे असं नाही आवडत मला हे. मी नेहमी सगळ्या म्हणजे प्रेक्षक वर्गांना, महिला वर्गांना मी नेहमी सांगत असते की येताय कार्यक्रमाला पण गडबड गोंधळ करू नका, तुम्ही एन्जॉय करायला येता मला मान्य आहे, मलाही छान वाटतं तुम्ही येतात कार्यक्रमाला, आता मलाही आवडायला लागलं आहे, सगळे प्रेक्षक वर्ग कार्यक्रमाला येतात, पण फक्त एवढंच म्हणणं आहे की गडबड करू नका, कार्यक्रम सुखात बघा, एन्जॉय करा आणि सुखरूप घरी जा. तुम्ही आता चित्रपटात जाताय, परंतु नंतर जर समजा तुम्ही यशस्वी झालात तर परत हा डीजे डान्स करावा वाटणार आहे का चित्रपटातच करिअर करणार मी, असं नाहीये. मी किती जरी मोठी फरक काय दोन्हीतला, चित्रपटाचा अनुभव आणि डान्सचा? खूप फरक आहे. डान्स म्हणजे हे जे ॲक्टिंगचं काम खूप वेगळं असतं आणि जे डान्सिंगचं आहे ते खूप वेगळं असतं. जी स्टेप असते आमच्या, म्हणजे जे आमचे हावभाव ते वेगळे असतात. यात जाणं म्हणजे खूप अवघड आहे, कारण की मला तो अनुभव आला आहे, म्हणून मी तेच म्हणते की माझं पहिलाच वेळ होती, तर सर्वांनी मला समजून घ्या, माझ्याकडनं काही चुकलं असेल तर प्रेक्षक वर्गांना मी माफी मागते आणि सर्वांनी आवर्जून बघा. वेब सिरीजचं सध्या क्रेज पाहता, तुम्हाला वेब सिरीजची ऑफर आहे, तर वेब सिरीज मध्ये काम करणार? करेल की, करणार. आता अभिनय बेसिकली लावणी वेगळे, म्हणजे तुम्ही डान्स परफॉर्मन्स वेगळे आणि अभिनय क्षेत्र वेगळं, तर काही त्याचं प्रशिक्षण का अगोदर असं? नाही डायरेक्ट केलं असं नाही. डायरेक्ट अडचणी आल्या? हो, अडचणी म्हणजे काय आलंय की ॲक्च्युली ॲक्टिंगसाठी डान्स क्षेत्र वेगळं असतं आणि ॲक्टिंगचं वेगळं असतं, म्हणून खूप मला ते जड गेलं, पण मी केलं, म्हणून मी म्हणते की पहिलाच आहे, सगळ्यांनी समजून घ्या. मॅडम, तुमच्या विवाहाची चर्चा फार झाली होती मधल्या काळात, मराठवाड्यातल्या एका तरुणाने पण तुम्हाला विवाहासाठी पत्र लिहिलं होतं, काय स्टेटस आहे लग्न मी म्हटलेलं की मी लग्न ज्या वेळेस करल मी त्यावेळेस नक्की सांगल. माझ्या डोक्यात लग्नाचा अजिबात विचार नाहीये. मुलगा आलाय? नाही अजिबात नाही. बघितला ना तरी मी सांगल तुम्हाला, मी लग्नाला पोरगा पाहिला. मला असं विचारायचं होतं की लावणीचं आता जे बदलतं स्वरूप आहे किंवा त्यातले बदलते हावभाव वगैरे, थोडीशी कुठे अश्लीलता डोकावती अशी टीका होते, तर यामुळे तरुण पिढी बिघडतीये किंवा त्यांच्यावर वाईट परिणाम होतो. मग मी तेच म्हणतेय की तुम्ही ज्या वेळेस माझा कार्यक्रम पाहायला येता, माझ्या कार्यक्रमाला मी पहिलंच एक सॉन्ग करते, चंद्रा, ती आहे लावणी. ती लावणी मी करून त्यानंतर माझे सॉन्ग म्हणजे कुठले होतात माहिती आहे का, लोकगीतं, म्हणजे आपलं याचे सरकार गाणं किंवा कारभार. नाही अर्ध्या रात्री मी लावणी ती कधी केली आहे मॅडम, ती खूप दिवस झालं, त्याला वर्ष झालं करून, मी ती आता लावणी करतच नाही. तो विषय झाला होता, त्यानंतर मी ती लावणी बंदच केली करणं, की नको मला करायचंच नाही. त्यानंतर मी सगळं बंद केलं आणि आता मी लावणी करते, फक्त एक करते किंवा दोन करते, तुम्हा बघून तोल माझा गेला किंवा चंद्रा. त्यानंतर मी सगळे आपले माझे जे सॉन्ग आहेत, कारभार किंवा सरकार, हे सगळे सॉन्ग मी करते, किंवा कचकच कांदा सगळ्यांना आवडतं. हा दादा, तुम्हाला सगळं माहिती आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी आज नागपुरात माध्यमांशी संवाद साधलाय. दिशा सालियांच्या SIT के संदर्भात एक महत्त्वाचं पाऊल
आमच्या महायुतीच्या सरकारने टाकलेला आहे. मी त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सरकारला आमच्या मनापासून आभार मानेन की दिशा सालियान असो, सुशांत सिंग राजपूत असो, यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम आमचं राज्य सरकार करतंय. आम्ही गेल्या 3 वर्षापासून आम्ही सगळेजण जो पाठपुरावा करतोय आणि त्या दिशेने जात असताना गेल्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये एसआयटी फॉर्म झाली आणि कालच 3 अधिकारी त्या संबंधित नेमले गेलेले आहेत. आता मला विश्वास आहे जे ह्या मर्डर प्रकरणामध्ये, गँगरेप प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी आहेत, जे मोकाट सहीकडे सुटलेले आहेत, स्वतःला 32 वर्ष म्हणून उगाच सगळ्यांमध्ये सहानुभूती मिळवत आहेत, हे सगळे आरोपी आता पकडले जातील आणि योग्य पद्धतीने त्यांना शिक्षा मिळेल आणि दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतला न्याय भेटेल एवढं मी ठाम विश्वास मला या निमित्ताने वाटतो. त्याचबरोबर मी एक सरकारला हेही मागणी करीन की माझ्या माहितीनुसार आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने आदित्य ठाकरेच्या नावाने लुकआउट नोटीस काढावी, शक्य असेल तर त्याचा पासपोर्ट जप्त करावा, जेणेकरून तो देश सोडून जाता कामा नये अशी मागणी मी राज्य सरकारकडे करीन. आता गँगरेप आणि मर्डर केसमध्ये मुलावर आरोप असल्यामुळे वडील असं त्याला बचाव करणारच. त्याला मुलगाच नालायक निघाल्यानंतर बिचारा वडील करणार काय? म्हणून जे काही नितेश राणे आरोप करताय, जे काही शेवटी पुरावे आता आहेत, आता एसआयटीच्या समोर येणार आणि त्यानंतर कळेल की हे नुसते आरोप होते की खरंच 8 जूनला आणि 13 जूनला मर्डर झाले होते की नाही. तर त्याच्या थोबाडाला काय आम्ही कुलूप लावली आहे काय? एवढं मोठं तो तोंड आहे, तेवढ्या साईजचं कुलूप पण मार्केटमध्ये भेटत नाही. म्हणून जेव्हा स्वतःचं सरकार होतं, स्वतः मुख्यमंत्री होता, तेव्हा मग चौकशी लावायचं ना. तेव्हा आम्ही काय हात बांधून ठेवलेलं काय? तुला काय ते कॉन्ट्रॅक्ट दिलाय का? रोज तेच प्रश्न विचारतो त्याच्यावर. हा, एक मराठी होऊन दे, मग हिंदी लिंक तुटता कामा नये. आता पवार साहेबांचा चेला, आता तो कालच म्हणताय, आम्हाला तर तो राजकीय दलाल वाटतो आणि त्यांनी दुसऱ्या लोकांना नावं ठेवणं हे फार हास्यास्पद आहे. स्वतःचा भाऊ हा मशाल चिन्हावर लढणार आहे की पवारांच्या पक्षाच्या चिन्हावर लढणार आहे, शरद पवार साहेबांच्या, हे पहिलं त्यांनी जाहीर करावं. कारण का माझ्या माहितीनुसार तो काय मशाल चिन्हावर लढण्यासाठी तयार नाहीये, त्याच्यामुळे घरात भांडणं सुरू झालेली आहेत. म्हणून तुझा फक्त स्वतः सांग ना, तू ज्याची दलाली करत करत आतापर्यंत बसलेला होता, तू त्याच्याच पक्षामध्ये लढणार आहे की दुसऱ्याकडे लढणार, ह्याची पहिले स्पष्टता दे आणि मग आमच्याबद्दल चिंता कर. आणि मला तुम्ही विचाराल ना, तर त्याच्या मालकाला पण कमळ चिन्हावर लढवायची इच्छा आहे की कमळवर बरोबर यायची इच्छा आहे, म्हणून पायगाड्या घालतोय. ते पहिलं तुझ्या मालकाला बंद करायचं बोल आणि मग आमच्यावर टीका कर. तुमच्या कानात येऊन सांगितलं का? बातम्यावर मी काय बोलणार? एक लक्षात घ्या, हे अधिकृत बातमी आहे का? असा अधिकृत ठराव शिवसेनेने केलेला आहे का? म्हणून जोपर्यंत अधिकृत काय विषय येत नाही तोपर्यंत त्याच्यावर प्रतिक्रिया देणार कसं? संजय राऊतला तुम्ही कुठले प्रश्न विचारा, सिरिया, बायडन किंवा उद्या चंद्रयान बिंद्र्यांवर विचार, तरी तो उत्तर देतो. बिनकामाचा आहे ना,
फुकट आहे. मराठी जमले काय? आता ही चूक तुमची आहे. तुम्ही त्या संघर्ष यात्रेला चांगली प्रसिद्धी दिली नाही. तुम्ही दाखवलं की त्या संघर्ष यात्रेला प्रतिसाद मिळत नाही, कोण कवडीचा मोल देत नाही आणि म्हणून त्याला काल त्या लाठीचार्ज करून घ्यायला लागला. माझ्या माहितीनुसार तो नियोजित पद्धतीने लाठीचार्ज अंगावर करून घेतलेला होता. तो झालेला लाठीचार्ज नव्हता. उगाच आमच्या पोलीस खात्याला दोष नको. त्याच्या संघर्ष यात्रेला कोण कुत्र विचारत नाही. ते आमची चूक नाही ना, म्हणून तुमची चूक आहे. तुम्ही त्याला योग्य प्रसिद्धी दिली असती ना तर काल त्याच्याबरोबरच्या तरुणांना लाट्या खायला लागल्या नसत्या. बरोबरच आहे. महाराष्ट्रातला मराठा समाज, महाराष्ट्रातला मराठवाडा फक्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची हीच इच्छा आहे की आम्हाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र नको. जे मराठा समाजाचे आहेत त्यांना मराठा समाजाचं कास्ट सर्टिफिकेट द्यावं. जे ज्यांना कुणबी सर्टिफिकेट घ्यायचं ते कुणबी घ्यावं. सगळ्यांना सरसकट. तुम्ही प्रश्न विचारा, माझ्या उत्तरासाठी थांबायचं. एक तर तुम्ही बोर्ड दाखवून मला प्रश्न विचारताय, असं कोणच विचारत नाही. म्हणून मुद्दा माझा असा आहे की ज्याला कुणबी सर्टिफिकेट आहे त्यांनी कुणबी सर्टिफिकेट घ्यावं. लक्षात घ्या, सगळ्यांना सरसकट कुणबी सर्टिफिकेट घेण्याला सगळ्यांचा विरोध आहे. आणि ते मी मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे. ती आमच्या सगळ्यांची भावना आहे. अहो, मागणी त्याची मागणी आहे तर त्यावर दखल घ्यायची की नाही हे सरकार ठरवेल. बाकी उर्वरित मराठा समाजाची काय भावना आहे हा प्रतिनिधी म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून सांगण्याचा माझा अधिकार आहे. म्हणून मी ते बोललो. म्हणजे तो जे बोलला ते खरं होतं असं कुठे लिहिलेलं आहे का? आम्हाला भुजबळ साहेबांबरोबर किंबहुना ओबीसी समाजाबरोबर आपण झुंजवायला किती प्रयत्न केले तरी पण बहुजन समाज म्हणून आम्ही आपसात काही भांडणार नाही. आमची एवढीच भूमिका आहे की सरसकट कुणबी सर्टिफिकेट कोणालाही देऊ नये. जेव्हा मराठा समाज आहे तो मराठा समाजाचाच राहणार. मराठा हे नाव कोणीही पुसता कामा नये एवढी आमची स्पष्ट भूमिका आहे. म्हणून भुजबळ साहेबांकडे जी माहिती आहे ती त्यांनी दिली असेल, पण त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. बोले मेरा ऐसा बोलना है कि कल जो एसआईटी गठित की गई थी उसके बाद मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री और दोनों डीसीएम का दिल से धन्यवाद देता हूं कि उन्होंने कल उसके 3 ऑफिसर्स भी इन्वेस्टिगेशन ऑफिसर उन्होंने अपॉइंट किए हैं और उसके बाद दिशा सालियान के केस में सही अर्थ से. विधिमंडळात मराठा आरक्षणावरील चर्चेवर बोलत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली आहे. अनेक प्रश्न आहेत आणि याच्यामध्ये कालच मला असं वाटतं की धनगर समाजाचा सुद्धा फार मोठा मोर्चा या आपल्या इकडे आला होता आणि त्यांचे सुद्धा काही प्रश्न आहेत. तर ते सुद्धा प्रश्न जे आहे एमकेबली सगळ्यांना विश्वासात घेऊन सोडणं आवश्यक आहे. त्यांचे सुद्धा जे आहेत यशवंतराव चव्हाण होळकर जोड रस्ते वगैरे वगैरे आहेत असे. अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्यांवर चर्चा करून जो आहे मार्ग काढता येईल. मला सुरुवातीला सांगायचं आहे की छगन भुजबळ हा मराठ्यांचा विरोधक आहे अशी प्रतिमा जी आहे गेली काही वर्षांनी अलीकडे फारच मोठ्या प्रमाणावर केली जाते. अध्यक्ष महोदय, मी नगरसेवक म्हणून, महापौर म्हणून, आमदार म्हणून, मंत्री म्हणून कधीही हा या समाजाचा आहे म्हणून याच्यावर अन्याय करा किंवा त्या समाजाचा आहे म्हणून अन्याय करा अशी भूमिका घेतलेली नाही. मराठा समाज सुद्धा मला सारखा आहे, ओबीसी सुद्धा सारखा आहे, धनगर, आदिवासी, दलित सगळे समाज सारखे आहेत. पण अध्यक्ष महोदय, सध्या प्रतिमा अशी निर्माण केली गेली भुजबळ विरोधक, भुजबळ विरोधक. अध्यक्ष महोदय, या अगोदर 2 कायदे या सभागृहात मंजूर झाले. एकदा मी मंत्रिमंडळात होतो, एकदा विरोधी पक्षात होतो. दोन्ही वेळेला
या कायद्याला समर्थन करणारा हात मी पहिल्यांदा वरती केला की नाही त्यांना द्या आरक्षण, त्यांना द्या. म्हणणं एवढंच होतं की वेगळं द्या. आणि मी जे म्हणतो याला कुणाचा विरोध आहे? आरक्षण ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला द्या, याला कुणाचा विरोध आहे? काय काँग्रेसचा विरोध नाही, पवार साहेबांचा विरोध नाही, आमचा कुणाचा विरोध नाही, मुख्यमंत्र्यांचा. मग मी तेच म्हणतो आमच्या आपल्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या. पण टार्गेट मात्र जे आहे छगन भुजबळला केलं जात आहे. सगळे तर तेच बोलतायत, मग मलाच कशाला टार्गेट करताय? मी काय विरुद्ध बोललो? अध्यक्ष महोदय, मी आता अनेक प्रश्न जे आहेत थोडक्यात मध्ये मांडणार आहे. मी काय कुठलंही रिपिटेशन करणार नाही. याच्यामध्ये म्हटलेलं आहे की सारथी बारथी वगैरे त्यांना त्यांचे प्रश्न सोडवा. मी सुद्धा जे आहे आमच्या सगळ्यांना सांगतो आहे की आमच्या ओबीसीचे प्रश्न जे आहेत ते सुद्धा सोडवा. मराठा समाजाला जे काही दिलंय ते द्यायलाच पाहिजे, आणखीन त्यांना द्या. सारथी मार्फत जे आहेत मराठा समाजातील 46,000 विद्यार्थ्यांना 172 कोटी आपण दिले, द्या. इतर जे आहेत इतर म्हणजे ओबीसी असतील किंवा तारतीवर त्यांना पण द्या. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे 70,000 लाभार्थ्यांना 5,160 कोटी रुपये दिले, इतरांना द्या. ओबीसी समाजाला अजून सुद्धा इतर मागासवर्गीयांना म्हणजे माहिती आहे 1,000 कोटी रुपये सुद्धा एवढ्या वर्षामध्ये जे आपण क्रॉस करू शकलो नाही. आमचं म्हणणं असं आहे की त्यांना द्या, यांना सुद्धा द्या. काय चूक आहे आमची? अध्यक्ष महोदय, ह्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी जे लागू केलेलं आहे 10% आरक्षण, जे आता मोदी साहेबांनी नवीन केलं, 75% पेक्षा जास्त नोकऱ्यांमध्ये 10% मराठा समाजाला आरक्षण मिळालं. हे माझे नाही, सरकारच्या आकड्यात मंत्र्यांनी जे वेळोवेळी जाहीर केलं, वर्तमानपत्रात सुद्धा आलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जे काही 650 नियुक्त्या केल्या, 85% मराठा समाजाच्या केल्या. आनंद आहे. छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती, पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता, मराठा समाजातील 2,13,000 लोकांना एकूण 10,554 कोटी रुपये दिले. आनंद आहे. इतरांना सुद्धा ते द्या. माझं एवढंच म्हणणं आहे. आणि मी ह्या अर्थमंत्र्यांना सांगितलं, मुख्यमंत्र्यांना सांगितलं की जे जे त्यांना देतात, आणि हे मंत्रिमंडळामध्ये मी बोललो त्याच्यासाठी मग मुख्य सचिवांनी सांगितलं नाही आम्ही हे सगळ्यांना सारखं देऊ. आमचं हेच तर म्हणणं आहे की सगळ्यांना सारखं द्या. साधं या महाज्योतीचं जे आहेत आपण काम सुरू केलं. काय झालंय? सारथीचं मुख्यालय कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, खारघर, लातूर, नागपूर, अमरावती 8 ठिकाणी जागा दिल्या. 1 रुपया प्रति स्क्वेअर फूट, 1 रुपया. महाज्योतीसाठी नागपूरमध्ये पहिल्यांदाच प्रयत्न केला जागा मिळवण्याचा. त्यांना सांगितलं 28 कोटी रुपये अगोदर भरा, मग तुम्हाला जागा मिळेल. आणि ती सुद्धा फाईल इकडे तिकडे जाते. अध्यक्ष महोदय, काय करायचं? आम्ही मागायचं नाही? तुम्ही त्यांना द्यायला दिलत ना, आम्हाला का नाही 1 रुपया नाही? म्हणजे ओबीसींना, मी ओबीसी आहे म्हणून मी त्यांना आणि मला म्हणतोय, त्यांना दिलं, आम्हालाही द्या. 1849 कोटी रुपये जे आहे आतापर्यंत या कामासाठी मंजूर करण्यात आले. सारथीच्या वसतिगृहासाठी शासनाच्या इमारतीमध्ये सुद्धा विभागीय कार्यालय सुरू झाली. सर्व ठिकाणी, सर्व विभागांमध्ये. महाज्योतीचे फक्त नाशिक, औरंगाबाद, पुणे कार्यालय सुरू होते, जागा मिळत नाही, अडचणी निर्माण करतायत. सर्व सारथीमध्ये सर्व विभागीय कार्यालयासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे उपव्यवस्थापक, संचालक आणि स्टाफ आहे. महाज्योतीचा अजून आकृतीबंध मंजूर नसल्यामुळे मुख्यालयात सुद्धा काम करायला अधिकारी नाही. फक्त वरिष्ठ सहाय्यक दर्जाचे कर्मचारी आहेत. माझं म्हणणं आहे की हा दुजाभाव नको. 72 वसतिगृह तातडीने मंजूर करावी.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जाहीर केली ही आमची मागणी आहे. आता दुसरा असं बघा, कधी कधी अशा एखादी खोच टाकली जाते, व्यावसायिक अभ्यासक्रमासह पारंपरिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी आम्ही असं म्हणतोय की शासन निर्णयातली व्यावसायिक हा शब्द वगळा. सारथी भारतीमध्ये व्यावसायिक हा शब्द नाही, मग महाज्योतीमध्ये हा शब्द कसा काय टाकता? लहान एखादी गोष्ट करून टाकता. अध्यक्ष महोदय, जर सारथीच्या विद्यार्थ्यांना जागा मिळाली नाही तर महिन्याला 6,000 रुपये मिळतात. आमचं म्हणणं आहे की ओबीसीना द्या 6,000 रुपये मिळणार. ते आता म्हणतात आम्ही करतो त्याची व्यवस्था. ह्या वंचित समाजाच्या कल्याणासाठी योजना राबवताना भेदभाव नको. ओबीसी आणि धनगर समाजाचे प्रस्ताव अनेक महिने अडकलेले आहेत. धनगर समाजाच्यासाठी 2019 मध्ये 1,000 कोटीच्या 12 योजना जाहीर केल्या. पुरेसा निधी अजून मिळालेला नाही. धनगर विद्यार्थ्यांचे प्रस्ताव धूळ खात बसलेले आहेत. विद्यार्थ्यांना 5,500 धनगर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिलं जातं. त्यासाठी एका विद्यार्थ्यापाठीमागे 70,000 रुपये खर्च आहे. ही संख्या वाढवावी असा प्रस्ताव आहे. आदिवासी समाजातील 25,000 आदिवासींना अशा प्रकारचं शिक्षण देत आहे. आम्ही म्हटलं यांना पण द्या. अध्यक्ष महोदय, धनगर वस्त्या एकमेकाला जोडण्यासाठी, गावांना जोडण्यासाठी योजना आहेत. तांडा योजनेअंतर्गत बंजारा तांड्यावरील एक दुसऱ्याला जोडणारे रस्ते ते प्रस्तावित आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं भांडवल 1,000 कोटीचं आहे. ओबीसी महामंडळाचं भांडवल आहे 150 कोटी. म्हणायला गेलं तर ओबीसी समाज सगळ्यात मोठा आहे. तुम्ही 54% म्हणा, 50% म्हणा, आणखीन काय म्हणा, पण त्यांना 1,000 कोटीचं असेल तर यांना 150 कोटी का? ते वाढवा. अध्यक्ष महोदय, हे असे जे प्रश्न आहेत, वसंतराव नाईक महामंडळाचं भांडवल 100 कोटी फक्त आहे, वाढवा ना ते. हे जे प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय, माझ्याकडे जे मी बोललो, 1 रुपया भावानं जे आहेत 9 ठिकाणी जागा मिळाल्या. हे सगळे माझ्याकडे पेपर्स आहेत. सगळे काही अट नाही, अडचण सगळ्या सुटल्या. महाज्योतीसाठी 27 कोटी रुपयाची मागणी, अजून जागा मिळत नाही. अध्यक्ष महोदय, 9 ठिकाणी सारथीची बांधकामं सुरू झालेली आहेत, पैसे मंजूर होऊन. माझ्याकडे सगळे रिपोर्ट्स आहेत. मी वेळ घेत नाही जास्ती, फक्त आपल्याला बरोबर बोलू देत ना. मी हे मंत्रिमंडळात सुद्धा बोलतोय, काळजी करू नका. अध्यक्ष महोदय, आता हा सर्वोच्च न्यायालयाने जो मराठा आरक्षणाचा मागचा जो आपला निकाल जो आहे त्यांनी जो फिरवला, त्याच्यामध्ये तो गायकवाड रिपोर्ट जो होता त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं? लोकसेवा आयोगामधील प्रतिनिधित्व आहे मराठा समाजाचं. अ ग्रेड मध्ये 33.23%, ब मध्ये 29%, क मध्ये 37%, ड मध्ये 36.53%. हे गायकवाड रिपोर्टचं मी सांगतोय, जे सुप्रीम कोर्टाने निकालात दिलेला आहे. हा निकाल आहे. तर आजच्या बातमीपत्रामध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास.